सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदेंना प्रभाग क्रमांक 194 मध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये ठाकरेंबंधूंमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 मधील सस्पेन्स संपलेला आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 194 मधून मनसेचे संतोष धुरी इच्छुक होते। 192 आणि 194 प्रभागांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू होती आणि अखेर 192 प्रभाग मनसेला देण्यात आलेला आहे आणि यशवंत किल्लेदार हे मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर 194 प्रभागामध्ये निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असतील। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, एक महत्त्वाचा तिढा इथे ठाकरे बंधूंमधला सुटलेला दिसतोय, आणखीन काय माहिती देता येईल? खरं तर हा तिढा 2 दिवसापूर्वी सुटलेला होता, मात्र अधिकृतरित्या जी माहिती समोर येत नव्हती आणि ज्या प्रकारे आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी प्रभाग क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार यांना मनसेकडनं एबी फॉर्म देण्यात आला, म्हणजे ते तिथे उमेदवार असतील, तर 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा सुटलेली आहे आणि तिथे निशिकांत शिंदे यांना आता एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। खरं तर 194 साठी सुद्धा ठाकरेंच्या सेनेकडनं सुद्धा 1-2 इच्छुक होते, त्यासोबतच मनसेकडनं सुद्धा संतोष धुरी इच्छुक होते आणि त्यामुळे आता जिथे नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचं आव्हान ह्या दोन्ही पक्षांना असणार आहे। आणि जो तिढा आपण बघत होतो 192 कोणाला जाणार, 194 कुठे कोणाला जाणार, तर हा तिढा आता सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि काही शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर दोन्ही पक्षांकडनं हा सस्पेन्स ठेवला गेला आहे आणि आणखी काही 5-10 जागा आहेत, त्याचा सस्पेन्स सुद्धा थोड्या वेळात संपेल असं दिसतंय। पूर्वी नक्कीच धन्यवाद वेदांत दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।